नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत गावाकडची खमंग सोड्याची खिचडी. सहसा गावं नदी किनारी वसलेली असतात, त्यामुळे समुद्राची ताजी मासळी त्यांना खाता येत नाही. मग अशी गावं सुकी मासळी खातात. म्हणूनच गावाकडे सुक्या मासळीचे अनेक पदार्थ केले जातात. आज आपण गावाकडची सोड्याची खिचडी करणार आहोत. सोपी, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. सोड्याची खिचडी करण्यासाठी ना मी हे साहित्य घेतलेलं आहे. 1 वाटी बासमती तांदूळ मी 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते आणि ते आता उपसलेले आहेत. टोमॅटो, कांदा, सुके सोडे, बटाट, वांग, तमालपत्र आहे, हिंग, मीठ, तेल, आलं लसणाची भरड आहे, गरम मसाला, लाल तिखट, धणा पावडर, हळद, जिरं, मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण आहे. हा खडा मसाला आहे. 3 वेलच्या, 3 लवंगा, 3-4 मिरी आणि 1 दालचिनीचा तुकडा आहे. हे मी अर्धी वाटी सुके सोडे घेतलेले आहेत. सोडे घेताना पांढरे बघून घ्यायचे, म्हणजे ते ताजे असतात आणि त्याला फिशी स्मेल पण कमी येतो. आता हे मी अर्धा कप कोमट पाणी घेतलंय. या कोमट पाण्यामध्ये साधारण अर्धा तास आपण हे सोडे भिजवून ठेवणार आहे. त्यामुळे काय होईल तर सोड्यामध्ये रेती, कचरा, घाण काही असेल ना तर ते निघून जाईल आणि सोडे स्वच्छ होतील. म्हणजे आपले सोडे खाताना कचकचणार नाही. प्रथम आपण हे बटाट आणि वांग कापून घेऊया. बटाट्याची सालं काढूया. चौकोनी तुकडे करूया बटाट्याचे. आणि ते पाण्यामध्ये ठेवूया, म्हणजे ते काळे पडणार नाही. वांग पण चिरून घेऊया आपण, छान तुकडे करून घेऊया त्याचे. सोड्याच्या खिचडीमध्ये वांगी घातली ना की खिचडीला खूप छान चव येते. म्हणून मी मुद्दामून बाजारात जाऊन वांगी घेऊन आले. सोडे कोमट पाण्यामध्ये भिजवून अर्धा तास झालेला आहे. आता आपण सोड्याची खिचडी करायला घेऊया. त्यासाठी मध्यम आचेवरती मी ही कढई ठेवली आहे. कढई तापली आहे. आता त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. तेल छान पसरून घेऊया आधी. आणि त्याच्यामध्ये एक छोटंसं मी तमालपत्र घेतले, ते घालूया. आणि हा खडा मसाला आहे ना, तो पण घालूया. लगेचच जिरं घालूया. खडा मसाला जळण्याचा संभव असतो, म्हणून लगेचच आपण जिरं घातलं. कांदा घालूया. एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. छोटा चमचा मी एक हिंग घालते. हिंग घातल्याने ना सोड्याचा फिशी स्मेल कमी होण्यासाठी मदत होते, म्हणून हिंग घालायचं. 1 चमचा मी आलं लसणाची ही भरड घेतली आहे, ती घालते. कांदा जर आता मऊ झालेला आहे आणि त्याचा वास पण मोडलेला आहे. आता आपण टोमॅटो घालूया, बारीक चिरलेलं. आता लगेचच आपण त्याच्यामध्ये पाव चमचा साधारण हळद घालूया आणि अर्धा चमचा धणा पावडर घालूया. अर्धा चमचा मी गरम मसाला घेतलाय, तो पण आता फोडणीतच घालूया आपण, म्हणजे त्याचा स्वाद फोडणीमध्ये उतरेल. आणि अर्धा चमचा मी हे लाल तिखट घेतलेलं आहे. हे सगळे मसाले आपण लगेचच आपण फोडणीमध्ये घालून टाकू. आणि हे 1 चमचा आम्ही मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण घेतलेलं आहे, ते वाटण घालूया. वाटण ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नको असेल तर नाही घातलं तरी चालेल, पण त्याचा स्वाद सोड्याच्या खिचडीला खूप छान येतो. कोथिंबीर आणि हिरवी मिरची, 1 हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर, ह्याचं घट्ट वाटण करून घेतलेलं. आम्ही त्याला हिरवं वाटण म्हणतो, ते हिरवं वाटण घालतो.
आता आपण हे पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले सोडे आहेत ना, ते सोडे घालूया. आणि पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं बटाट आणि वांग तेही फोडणीमध्ये घालूया आता. फोडणी भाज्यांना आणि सोड्यांना लागेल असं छानपैकी आपण आता परतून घेऊया. आपले मसाले जळू नयेत म्हणून मी साधारण पाव पेला मी पाणी घालते. त्यामुळे काय होईल, आपले मसाले, भाज्या, सोडे चांगलं शिजायलाही मदत होईल आणि आपले मसाले करपणार सुद्धा नाही. आता आपण हे सगळं मिश्रण 2-3 मिनिटं झाकून एक दणदणीत वाफ घेणार आहोत. झाकण ठेवून 2-3 मिनिटं झाली आहेत. काढूया झाकण आता. आपल्या भाज्यांना आणि सोड्यांना सुंदर रंग आलेला आहे आणि तेल पण छान सुटलेलं आहे. आता आपण एक 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून उपसून ठेवलेले हे तांदूळ या फोडणीमध्ये घालूया. आणि लगेचच आता आपण मीठ घालूया. मीठ घालताना मात्र सांभाळून घालायचं, कारण सोड्यामध्ये मीठ असतं. सोडे सुकवताना त्याला मीठ लावतात आणि मगच सुकवतात. त्यामुळे मग आपण सोड्याची खिचडी करताना मीठ जरा कमीच घालायचं. छान ढवळून घेऊया आता. सोडे म्हणजे आपल्या सुकवलेल्या कोलंब्या. आपण नेहमी ज्या फ्रेश ताज्या कोलंब्या खातो ना, त्या सुकवतात आणि त्याचे मग सोडे होतात. आता मी ह्या वाटीने 1 वाटी मी हे तांदूळ घेतलेले आहेत, म्हणून त्याच वाटीने मी 2 वाट्या पाणी घालते. पाणी आपलं मेजर करूनच घालायचं. त्यामुळे ना आपली खिचडी खूप छान होते. अशी दडस होत नाही, गिज्जी होत नाही, छान मोकळी होते आपली खिचडी. आता मीठ, मसाले सगळं आपलं घालून झालेलं आहे. झाकण ठेवून आता एक साधारण 7-8 मिनिटं आपण या खिचडीला छान वाफ घेणार आहोत. सोड्याची खिचडी करताना 1-2 टिप्स लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिली टिप म्हणजे जरी ही सोड्याची खिचडी असली तरी त्यामध्ये भाज्या घालायच्या. भाज्या घातल्याने आपल्या खिचडीची पौष्टिकता वाढते आणि चव ही दुपटीने वाढते. दुसरी टिप म्हणजे खिचडी तयार झाल्यानंतर कालथा खिचडीमध्ये असा उभा न घालता आडवा घालायचा. त्यामुळे आपल्या खिचडीतल्या भाताची शीतं मोडत नाही. 10 मिनिटं झाली आहे. झाकण काढूया आता. वाव, सोड्याची खिचडी एकदम मस्त झालेली आहे की नाही. छान रंग वगैरे सुरेख आलेला आहे. मोकळी झालेली आहे आणि आपली खिचडी अजिबात दडस झालेली नाहीये. आता आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. गावाकडची खमंग सोड्याची खिचडी आपली तयार आहे. आता गॅस घालवूया आणि 2-3 मिनिटं झाकून नंतर आपण ही खिचडी सर्व करूया. ही 2-3 मिनिटं आपण का थांबायचं, तर ही जी आपल्याला आतमध्ये खिचडीच्या आतमध्ये जी वाफ आहे ती छानपैकी जिरेल आणि आपली खिचडी छान मोकळी होईल.
गावाकडची खमंग सोड्याची खिचडी तयार आहे, सोपी आणि चवदार. सोबत आपण टोमॅटोचे रायते दिलेले आहे. खिचडी आवडली असेल तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.